सो हे वॉट इज अप गाइस, होप यू आर हॅविंग अ डिलिशियस डे. मी आज पाटील स्वागत करतो आपल्या चॅनल पाटील रसोईवर. तर तुम्ही बघू शकता सकाळचे 4:30 वाजल्यात. ॲक्च्युली आम्ही उठलो आहे 3:30लाच. आंघोळ वगैरे करून तिकडं आंघोळीला खूप लाईन असतं. तिकडं मागं डंपर लावलेलं आहे. त्या डंपरमधून डायरेक्ट पाण्यात आंघोळ घेऊन फ्रेश झालो. तर 4:30 वाजल्यात. आता पालखीची तयारी चालू आहे. तोपर्यंत जरासा एक क्विक नॅप घेतो आणि मग नंतर तिकडे जाऊन पुढं कंटिन्यू करू व्हिडिओ. तर आजची रनिंग आपली जास्त असणार आहे. म्हणजे इथून ते नाश्ता करण्यापर्यंत आपण टाकादेवीला जाणार आहोत. तो डिस्टन्स सेम आहे, पण टाकादेवीवरून आपल्याला कर्जत बोलतोय सॉरी चौकपर्यंत जायचं आहे. वेळेस आय थिंक नवीन जागा आहे, मला एवढं एक्झॅक्टली माहिती नाही. पण जे काय असो, पण आज मजा करू आपण. कालचा दिवस आपला फटाफट गेला, दमून गेला. आजच्या दिवसा आपण पूर्ण व्हिडिओमध्ये मजा करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ठेवले कृपाला लागो, ठेवले कृपाला आय माऊलीचा बघितलं असेल आरती वगैरे सगळी झालेली आहे आणि आता पालखी निघालं आहे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. टाकादेवीला आता जाणार आहे आपण. तिथं नाश्ता वगैरेची सोय केलेली आहे. तर आता पुढं जाऊन तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू करतो. व्ह्यू बघा गाईस, व्ह्यू फक्त वायरिंग व्ह्यू खराब केल्यानंतर किती भारी वाटतं आहे. प्रॉपर असं वाटतं कोणी स्केच बनवलं आहे. गाईस आता इथं आम्ही मॅगी घेतो खायला. पोरांना भुका लागल्यान. मसाला मॅगी त्याला चांगले इतकी तिकीट कर की नाकातून पाणी आलं पाहिजे. तर बाईने मसाला किती टाकले बघा. तर गाईस आता चालून थोडासा दमलो आणि भूक पण लागली सकाळी. तर मस्त गरम गरम मॅगी खावतो आपण. इथं आपण आता मॅगी खायला आलो मागं. तर मसाला मॅगी सांगितलं आहे. आता आल्यावर सांगतो कशी आहे. थंडीत त्याला बोललो एकदम जास्त तिखट बनवायला. चालू आहे ना.
गरम हो जाएगा ये हे ना 300 आहे ना डायरेक्ट साधीच आहे. साधा ठीक आहे आपली मॅगी बघू शकता तुम्ही तर रेडी आहे. त्याला मसाला मॅगी करायला मस्त फुल मसालेदार केले लाल लाल. भाज्या थोडे कमी आहेत पण ठीक आहे. मी थोडासा टेस्ट करून बघितलं, टेस्ट चांगले आहे. आता आपण खाऊन बघू. आपण टेस्ट करू थोडीशी बाईट घेऊन. गरम आहे खूप जास्त. वाफा बघू शकता किती निघतात. तुमसे ना हो पाएगा. मॅगी खूप गरम आहे आणि मस्त स्पायसी पण आहे. बघू माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं लिटरली, एवढी गरम आहे. जर तिखट आहे तर अजून चटका लागतं आहे. मस्त आहे मॅगी. 60 रुपयाची आहे, वर्थ आहे. तर मॅगी कशी वाटतं आहे? मस्त मस्त अशी तिखट मॅगी गरम गरम. अख्खी थंडी निघून गेली अंगातून आणि ह्यो आहे थंडी हेल्प पित आहे. तर गाईज आम्ही मॅगी खाल्ली, मस्त होती एकदम स्पायसी. जरा माझ्या भावाला स्पायसी नाही चालत तर त्याला थोडा हे झाला, तिखट लागला. मला खूप आवडली. अजून असं का लागलं तरी पण बोलतोय. आता आम्ही चाललो आमच्या डेस्टिनेशनला टाकेदेवीला. आता डायरेक्ट तिकडं जाऊन तुम्हाला दाखवतो तिकडचा सगळा काय आहे, कसं सेटअप आहे, नाश्ता वगैरेचा. व्हॉट्सअप चालू झालं वाटतं बऱ्याच दिवसात, तर याला येड लागल्यासारखा करत आहे. पुढे चल, लवकर चल, झेंड्याची पुढे चल. हे भाई झेंड्याच्या पाठी नको राहू, चल बोलू नको, चल लाईन मध्ये नको राहू. चला कोण आहे का पाठी? चला चला लवकर चला. आयडी घे तुझा, आयडी घे तुझा. काय आता इथं पोहोचलो तर इथं नाश्ता वगैरे ऑलरेडी चालू झाला आहे. आम्हाला लेट झाला जरा यायला, तर इथं नाश्त्याची लाईन लागलं आहे. काय भूक लागलंय, भूक लागलं आहे खरंच, पोरांना भूक लागलं. आता जाऊ बघू नाश्त्याला काय आहे. तर सगळी पोरं सकाळी सकाळी लवकर उठतात. तर आता इथं टाकेदेवीला येऊन सगळी झोपतात एकदम. वरती पण झोपतात इथं पण, मंदिराच्या आतमध्ये पण. 8, 9, 10 तारखेला पण चान्स भेटता आराम करायला, तर आता आम्ही पण जाऊ आणि थोडासा आराम करू. इथं वडापाव जरा संपले म्हणून आता ब्रेड पॅटीस बनवतात, म्हणजे पाव डायरेक्ट बेसनात फ्राय करून. कारण की एवढे लोक अजून नाश्ता नाही केला आहे. तिकडं आमचं कोणतं मन नाही गेला म्हणून आता मी इथं परत हॉटेलमध्ये खायला आलो आहे. मी घेतला आहेत मेंदूवडे, मस्त मोठे मोठे आहेत. त्याने मी घेतलं मिसल पाव, पण ती मटरवाली मिसल पाव आहे. आणि यात नाही घेतलं कांदा भाजी, मस्त क्रिस्पी आहेत आणि गरम गरम आहेत एकदम. छोटासा फंक्शन टाईप बोल, म्हणजे आता इथं पालखी खाली उभी करून हे आपला फ्लेअर वगैरे लावलं ते करतील, बलून सोडतील. आई तुझ्या पालखीला पालखीला ग्रिकोल्याला पहिला तुझे पालखीला ग्रिकोल्याला पहिला. गाईस टाकादेवीवर बघून मग अशी निघालो आम्ही ते मेंदूवडा वगैरे खाऊन. वेस्ट ऑफ मनी. काय चांगला लागला, कांदा भाजी चांगली लागत होती. आणि मला सांगा सांबारमध्ये दुधी कोण टाकतं? त्याने मी सांबारमध्ये दुधी टाकून दिलं, एवढा बकवास लागत होता ना. फुल मनी आणि टाईम पण वेस्ट झाला. आता आम्ही निघालो आहे कर्जतला जायला, तर इथं बसलो आता आम्ही.
होय. तर आता जमलोय तर शेडच्या खाली बसलोय. मस्त शेड भेटला मला बसायला. आता सगळी गाईस बाहेर ऊन पडता सगळी मॅकडीला जाऊन आली. आज पण उसाचा रस पितो. खूप जास्त ऊन झालंय बाहेर. सगळी तर बसलो. Cheers. बरा वाटला खूप. आमची हालत बघू शकता. काय नाही याचा पाय लंगडा झालाय. जाम दमलो जाम. आता झोपता कारण की अजूनपर्यंत यांची जेवण पण वाटतं रेडी नाही झालंय. जेवण होसपर्यंत जरा झोपतो आम्ही. आता आराम करतो. नंतर तुम्हाला मी बंगल्याचा टूर देतो. आता दुपारचं जेवण घेतलंय. डाळ भात आहे. थोडीशी तिखट सारखी डाळ केलं आहे. माझा फेवरेट पायनॅपल शिरा, सोयाबीन, चणा डाळ, बटाटा, कांदा भजी आणि लोणचा. लोणचा पूर्ण मला लिंबूत दिले डायरेक्ट. मस्त लागतंय. खूप गरम आहे. लिटरली हात दुखतंय. नॉर्मल डाळ भात पण भारी लागत आहे. कारण की डाळ अशी फिकजवाली नाही आहे, थोडीशी मसालावाली आहे. जेवणाची शेवटची अनाउन्समेंट. बेस्ट पार्ट गाजरचा लोणचा. एवढा नशीब खराब आहे ना माझा. गाजरचा एक पीस खाला, दुसरा गाजरचा एक पीस खाली पडला. गाईस दुपारी जरा फोनची माझी बॅटरी डाऊन झालेली म्हणून काही व्हिडिओ नाही काढायला भेटले. तर दुपारी जेवल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो. मग नंतर एकविरायचा जप चालू झाला. ओम नमो श्री एकविराय माते नमः. 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 ओम नमो. त्यानंतर दीपा पाटील साहेबांबद्दल, ते एअरपोर्टबद्दल थोडीशी चर्चा केली. महाराष्ट्र विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं आपली सगळ्यांची इच्छा आहे की नाही आहे? आणि त्याच्यासाठी तुमच्या सारख्यांची, तुमची, आमची, सगळ्यांची या चळवळीला अजून साथ देण्याची आवश्यकता आहे. 22 डिसेंबरला आपला एक भव्य मोर्चा निघणार होता. थांब आलू नको आलू. आणि नंतर शैलेश दादांनी पालखीबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स वगैरे दिल्या. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो. आता आम्ही थांबलो आहे खोपोलीला. थोडा फ्रेश वगैरे झालो. तर आता आम्ही आमच्या स्पॉटवर जायला अजून आम्हाला 1 तास तरी लागेल. तर आता डायरेक्ट स्पॉटवर जाऊन तुम्हाला भेटतो. काहीच आता आम्ही आलो इकडं बेबी लॉनला. तुम्ही बघू शकता ऑलरेडी सगळ्यांनी म्हणजे नेहमीपेक्षा छोटं आहे. तर जरा खूप क्राऊड आहे इकडं. आज जरा कम्फर्टेबल नाही वाटणार. पण आता ऑर्केस्ट्रा चालू होईल मागं. तर तुम्हाला मी नंतर दाखवीनच. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आईला सजवली, आईला मिरवली, रंगलाई हो सोहळा. गाणं ऐकलं का सर्वांनी तुम्ही? कुठलं गाणे? आईला सजवली, आईला मिरवली, रंगलाई हो सोहळा. नवी मुंबईची पानाची पालखी गर्दी काढले गावाला. नवी मुंबईची पानाची पालखी गर्दी काढले गावाला. नवी मुंबईची पानाची पालखी गर्दी काढले गावाला. नवी मुंबईची पानाची पालखी गर्दी काढले गावाला.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आता उद्याच्या ह्याच्यात. उद्याचा लास्ट असणार आहे आणि उद्याच्या ह्याच्यात जास्त मजा असणार आहे. आणि आय होप आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडले व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपले 1K आता लवकरच होतील. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट.